दंडोत प्रणाम. स्थान दर्शन या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र पुंतांबा तालुका राहता जिल्हा अहमदनगर स्थान पोथी अनुक्रमांक 61 मधील स्थान वंदन करत आहोत. या स्थानाला जाण्याचा मार्ग पुणतांबा हे कोपरगावहून 23 किलोमीटर अंतरावर, श्रीरामपूरहून 18 किलोमीटर अंतरावर व कोकमठाणहून पायमार्गे 15 किलोमीटर अंतरावर आहे. मनमाड लोहमार्गावरील श्रीरामपूर कोपरगाव मधील पुणतांबा हे रेल्वे स्थानक आहे. स्थानांची माहिती. 1. वस्ती स्थान आणि अवस्थान स्थान. हे स्थान पुणतांबा रेल्वे स्थानकापासून उत्तरेस 1.5 किलोमीटर अंतरावर, चांगदेव मंदिराच्या उत्तरेस व रेल्वे पुलाच्या ईशान्येस गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर पाताळ गुंफेत आहे. या स्थानाची लीळा. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पहिल्या वेळेस कोकमठाणहून पुणतांब्याला आले. त्यावेळी त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. पूर्वार्ध लीळा 283 खप्रत स्थानपोथी. व दुसऱ्या वेळेस नाऊरहून पुणतांब्याला आले. त्यावेळी त्यांचे येथे 20 दिवस वास्तव्य होते. सकाळचा, दुपारचा व सायंकाळचा असे तिन्ही पूजा अवसर येथे होत असत. पूर्वार्ध लीळा 286 खप्रत स्थानपोथी. पुणतांब्याचे उपलब्ध स्थाने 11, अनुपलब्ध स्थाने 3 आहेत.
दंडोत प्रणाम। दंडोत मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथस्थान दर्शन या सत्रामध्ये आज श्री क्षेत्र पुणतांबा येथील स्थानावर मी आलेलो आहे। सर्व सद्भक्तांनो गेल्या 2-2.5 वर्षापूर्वीही या स्थानाला आलेलो होतो आणि हा देखील व्हिडिओ मागच्या चॅनलमध्ये असल्यामुळे तो डिलीट झाला आणि याही स्थानासाठी मी पुन्हा आलेलो आहे आणि येथील जी काही लीळा आहे ती आपण आदरणीय तपस्विनी कांताबाई कोठी या ठिकाणी आहे आणि आपण त्यांच्याकडून पुणतांबा येथील जी लीळा आहे आपण श्रवण करणार आहोत। श्री चक्रधर स्वामी की जय। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् तदात्मानं सृजाम्यहम्। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। असे प्रत्येक युगायुगात ग्लानी आल्यानंतर परमेश्वर युगायुगात अवतार धारण करून जीवाचा उद्धार करतात। तसेच आज ह्या कलियुगामध्ये आपले चक्रधर स्वामी जीवाचा उद्धार करण्यासाठी गंगा तीरानंतर भ्रमण करत करत या पुणतांबा तीर्थक्षेत्र पुणतांबा येथे आले। येण्याचे कारण काही जीवाचे घोर पाप दुःख संकट असतील ते निवारण करण्याकरता हे पुणतांबा येथे पाताळ गुंफा महास्थान कुंकुमठाण संवत्सरून स्वामी इथं आले। पहिल्या दिवशी एक इथं मुक्काम झाला। इथं वास्तव्य झाल्यानंतर सकाळच्या वेळी वरती 2 स्थान आहेत तिथे गेले। वर गेल्यानंतर स्वामीच्या लक्षात आलं की येथे एक ठाकूर नावाचा माणूस मारून आणून टाकलेला आहे चांगदेव परिसरात। ते स्वामीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भक्तिजनाला सांगितलं की जा बाईसाला म्हणा मात्रा घेऊन या, आपल्याला पुढे जायचं इथं थांबायचं नाही। तर बाईसा म्हणायला लागल्या का बाबा इथं चांगली व्यवस्था आहे चांगली जागा आहे। ते म्हणले नाही इथून जायचं। मग इथून निघून गेले। दुसऱ्या दिवशी निघून गेल्यानंतर हे नायगाव नाऊर तिथे गेले। तिसऱ्या दिवशी परत रिटर्न वापस आले। तर हे पाताळ गुंफा हे महास्थान ह्या स्थानावर निद्रास्थान हे इथं 21 दिवस स्वामीचं नंतर वास्तव्य झालं। 20 दिवस पहिला 1 दिवस नंतर 20 दिवस असं 21 दिवसाचं वास्तव्य हे महास्थानावर। हे महास्थान पाताळ गुंफा आहे। त्याच्यानंतरच इथं त्रिकाळ पूजा उत्सव व्हायचा, स्वामीची शयन व्हायचं आणि या शेजारच्या स्थानावर आरोग्याना संध्याकाळची व्याळी व्हायची। ही व्याळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे मर्दना मादने स्थान आहेत 2। एका ठिकाणी स्वामीला उठणं अत्तर लावून मालिश करायचे आणि पलीकडच्या स्थानावर स्नान व्हायचं म्हणजे मर्दना मादने स्थान। त्याच्यानंतर इथं वर बाईसाची गुंफा आहे। तिथं बाईसाबाई राहत होत्या। स्वामीचं तिथं आसन झालं आणि तिथं बसून स्वामीनं बाईसा म्हणजे कुराण प्रसिद्ध होत्या तर त्यांचे शंका निरसन करण्यासाठी तिथे स्वामीचं आसन झालं। बाईसाचे काही शंका कुशंका आहेत त्या स्वामीनं त्यांना प्रत्युत्तर करून त्यांचे शंका निरसन करायचे। असे हे इथलचे हे 5 स्थान झाले आणि वर एक आहे त्या कोपऱ्यामध्ये तर तिथं बसून स्वामी निवांत बसायचे आणि मग भक्तिजनांनी विचारलं जी आम्ही तुमचं चिंतन करतो आणि तुम्ही कोणाचं चिंतन करता। स्वामींना सांगितलं हे सकळ जीवा ते चिंती म्हणजे आम्ही साऱ्या जीवाचं चिंतन करतो असं म्हणून तिथे एक स्थान आहे। त्याच्यानंतर खाली नदीत पायऱ्या उतरून गेल्यानंतर पहिलं एक स्थान आहे उजव्या हाताला जळशिनी असत डाव्या हाताला जळशिनी असत
तिथं देवतेचं ठिकाण होतं, तिथं स्वामीचं आसन झालं आणि त्यांचं सामर्थ्य नष्ट झालं. ते जळशिनी आसन. जाताना उजव्या हाताला एक स्थान आहे, समोरासमोर दोन्ही जळशिनी आणि साळातीर्थ. त्या स्थानावर बसून स्वामीनं पूर्वजन्मीची हकीकत, पूर्वजन्मीचं चरित्र सांगितलं साळुंकीचं. की इथं एक मोठं पिंपळाचं झाड होतं. त्या झाडाला साळुंकी पक्षी गुतला, मेला. तिचा एक पंख, एक पाय पाण्यात खाली गळून पडला. ते पाण्यात पडल्यानंतर पाण्याच्या प्रवाहानं ते नदीनं वाहत वाहत खालच्या गावाला गेला आणि तिथं तिचा मुलीचा जन्म झाला ब्राह्मणाच्या घरी. आणि जन्मल्या तिला जाते स्मरणच झालं. मागच्या जन्मीची कथा तिला समजू लागली आणि ती बोलायला लागली. लोकांना वाटलं हे मूल जन्मता रडत आहे आणि हे बोलायला कसं, म्हणजे काय संकट आहे, आई वडिलावर आहे का गावावर आहे, असे चमत्कार झाला. मग त्यांनी जाणते ब्राह्मण बोलवले आणि त्यांच्या हाताने चौकशी केली. ती सांगायला लागली, मी पुंतांबेच्या तिथं तीर्थक्षेत्री एक पिंपळाच्या झाडाला माझा देह अजून टांगलेला आहे. मग लोक याला प्रत्यक्ष पाहायला आले इथं. तर खरोखर तिचा देह अर्धा टांगलेला होता झाडाला, त्या पिंपळाच्या. एक पाय, एक पंख, शरीर. मग त्या लोकांना आश्चर्य वाटले की मी हे अशी जन्म झाला ह्या मुलीचा, तर ही काशी वाराणसी हीच आख्यायिका प्रगट झाली. लोकांचे हेतू काही नवस सैस असे पुरे होऊ लागले आणि त्या निमित्तानं मग ते देह काढ आणि त्यांनी तिकडं कुठंतरी ते क्षपन केला. मग त्याचं ते स्थान, तर त्या साळातीर्थ स्थानावर बसून स्वामीनं ही पूर्वीची हकीकत सांगितली भक्तिजनाला. म्हणून त्याला साळातीर्थ हे नाव पडलं. स्वामीनच दिलं, म्हणजे पडलं म्हणजे आपण नाही, स्वामीनच साळातीर्थ हे साळातीर्थ किया. त्याच्यानंतर नदीमध्ये एक स्थान आहे, तिथं भक्तिजन गावात भिक्षा मागून आणायचे आणि स्वामीने तिथं बसून भिक्षा भोजन भक्तिजनासह तिथं आरोहण केलेले. दुपारचं त्याला भोजन म्हणतात, तिथं भोजन केलं. त्यानंतर तिथून वर आल्यानंतर वर दोन स्थान आहेत. एक कारट मठातील आसनस्थान, म्हणजे पूर्वी काष्टाचा मड होता, काष्टाचं म्हणजे धाब्याचं घर होतं तिथे. तिथं स्वामी बसले. मग अन्य लोक हे 10वे 10वे करायला यायचे तिथं. तिथं बसून त्या 10व्याचं स्वामींना अवलोकन केलं. ते कारट मठातील आसनस्थान. आणि दुसरं एक परिश्रय स्थान त्याच्या शेजारी 11 नंबर. तिथं स्वामी इथं 21-20 दिवस असताना स्वामी परिभ्रमणाला तिथं जायचे, परिश्रयाला तिथं जायचे. ते एक परिश्रय आसनस्थान. असे पुंतांबा गावाचे 11 स्थान आहेत. आणि अशी स्वामींनी अशी इथं लीळा केली. नंतर मग इथून भ्रमण केलं. मग हे पुरणगाव हिंगोणे इकडे खाली गेले. अशी इथली लीळा आहे परमेश्वराची. आणि त्यांनी जीवाचा उद्धार केला. त्या साळुंकी पक्षाचा का होईना पण उद्धार झाला इथं, म्हणून स्वामीनं ती आख्यायिका सांगितली. असे अनेक जीव किती उद्धरले असतील ते बी काही माहिती नाही. आपण कोण सांगणार, ते परमेश्वर होते, त्यांना जाणीव होती कोणचा जीव दुःखी आहे कोणचा सुखी आहे, कोणाला काय ज्ञान द्यायचं. असे परमेश्वराने इथं 21 दिवसात अशा लीळा केल्या. दंडवत प्रणाम. अतिशय सुंदर सुंदर लीळा या ठिकाणी जी आहे ताईंनी निरूपण केलेली आहे. निश्चितच मागचं चॅनल जरी डिलीट झालेला असेल तरी पण आपण नव्याने हा व्हिडिओ बनवत आहे. आणि इथे जे आहे इथला परिवार, ताई या तुम्ही सगळे, हां, एवढं त्यांचा उत्साह आल्यापासून हे सजावट हे ते खूप चांगल्या पद्धतीने केलंय. हां, दादासाहेब आहे इथे, माझ्या गुरुआई आहेत. माझ्याही गुरुआईचे आहे, ज्याच्याकडून ज्ञान घेतो माझ्या गुरुआईचे आहे. हा, ही दिदी स्वामीने सांगितलेले माझे गुरु मानावा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. तर ताईने प्रसन्नतेनं मला प्रसाद दिलेला आहे. पुंडतांबा येथील गुंफेतील जे काही स्थान आहेत ते आपण सध्या वंदन करत आहोत.
आसनस्थान, आज मी श्री क्षेत्र पुंतांबा येथील गोदावरी पात्रातील जे काही स्थान क्रमांक 9 आहे या ठिकाणी आलेलो आहे। दुपारची वेळ आहे। अनेक पुरातन कुंड या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। नैसर्गिक पाण्याच्या दाबामुळे तयार झालेले कुंड आपण सध्या पाहत आहोत। या ठिकाणी 10 नंबरचं कारट मठातील आसनस्थान, अकरा नंबरचे जे काही स्थान आहे एक परिसर स्थान आपण सध्या पुंतांबा येथील वंदन करत आहोत। आईनं अतिशय चांगल्या पद्धतीचं मला देखील निरूपण केलंय। आपण अभ्यास कसं करायला पाहिजे, 5व्या नामाचं स्मरण कसं करायला पाहिजे, कुठला अभ्यास करायला पाहिजे, परमेश्वर भेटण्यासाठी या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत। आणि म्हणून मला जिथे जिथे तपस्विनी भेटतात, मनापासून प्रेम करतात, आदर करतात आणि भरपूर काहीतरी मला देऊन जातात, हे सर्वज्ञाचीच कृपा मी समजतो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय।